गली का कुत्ता, रिंग रिंग आणि जमायका टू इंडिया यांसारख्या रॅप गाण्यांची प्रसिद्धी मिळवणारा प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाई उर्फ मोहम्मद बिलाल शेख पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या अचानक झोतात आला जेव्हा त्याला धमकीचा फोन आला। याबाबत नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत धमकी देणारा आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला आसाममधून अटक केली आहे। आरोपीचे नाव अरुलव रमेश कुमार आलोही आहे, ज्याचे वय 18 वर्ष असून तो वाणिज्य शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे। आसामचा रहिवासी अरुलव रमेश कुमार आलोही याने रॅपर एमिवे बंटाईच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। इतकेच नाही तर त्याने रॅपरकडून 1 कोटी रुपयांची मागणी केली होती। डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आसाममधून आरोपीला अटक केली आहे। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अरुलव आलोही याने गँगस्टर गोल्ड ब्रारशी संबंध असल्याचा खोटा बहाणा करून हे कृत्य केले होते। दरम्यान रॅपर एमिवे बंटाई यांनी दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला यांच्या 3ऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला हे गाणे रिलीज केले होते। गाणे रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रॅपरला धमकी देण्यात आली होती। अटक केलेल्या आरोपीला सोशल मीडियावर कोणीतरी धमकीचे संदेश पाठवण्यास प्रेरित केले होते असे पोलिसांचे म्हणणे आहे। आरोपीच्या मोबाईलवरून हे संदेश डिलीट करण्यात आले आहेत। मात्र या प्रकरणाचा मास्टरमाइंड दुसराच असल्याचा संशय पोलिसांना आहे। सध्या पुढील तपास नवी मुंबई पोलिसांमार्फत सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।